नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण पहिले म्हणजेच गतीचे नियम या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. या मागील तासाला आपण न्यूटनच्या गतीविषयक 2 नियमांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण न्यूटनचा गतीविषयक 3रा नियम त्याचबरोबर संवेग अक्षयतेचा सिद्धांत याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. तर न्यूटनचा गतीविषयक जो 3रा नियम आहे, या 3ऱ्या नियमाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम त्या नियमाच्या सुरुवातीला एक कृती दिली आहे की जी कृती आपल्या चालू वर्षीच्या मूल्यमापनासाठी वगळलेली असली तरी सुद्धा त्या कृतीच्या सहाय्याने आपण या न्यूटनच्या गतीविषयक 3ऱ्या नियमाकडे चांगल्या पद्धतीनं पाहू शकतो. आणि म्हणून ती जी कृती आहे ती कृती सर्वप्रथम आपण बघूया. पहिल्या कृतीमध्ये त्यांनी सांगितलंय, मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी घ्या, एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल तसा बोटीवर काय परिणाम होतो व का याचा अभ्यास करा. आता या उदाहरणामध्ये आपल्याला जी कृती दिलेली आहे की ज्या कृतीमध्ये ती जी छिद्र असणारी होडी आहे त्या छिद्र असणाऱ्या होडीच्या छिद्रावरती जी नळी असते त्या नळीवरती एक हवा भरलेला फुगा लावलेला असतो की ज्या हवा भरलेल्या फुग्यातील हवा त्या होडीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या छिद्रातून बाहेर पडते, की जी बाहेर पडणारी हवा आजूबाजूच्या पाण्यावरती दाब प्रयुक्त करते, म्हणजेच दाब लावते, की जो दाब तेवढाच परंतु विरुद्ध दिशेनं पाण्याद्वारे त्या होडीवरती लावला जातो, की ज्यामुळे होडी किंवा ती जी बोट आहे ती बोट पुढं जाऊ लागते. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण 2 प्रकारच्या बलांचा अभ्यास केला. एक म्हणजे हवेद्वारे त्या पाण्यावरती लावलं जाणारं बल, की ज्या बलामुळं त्या होडीवरती दुसरं बल लावलं जातं, की जे बल त्या होडीला पुढे ढकलण्यास कारणीभूत ठरतं. आता यातील एक म्हणजे पहिलं बल जे आहे की ज्याला क्रियाबल असं म्हटलं जातं, की जे क्रियाबल हवेद्वारा पाण्यावर लावलं जातं. जे होडीच्या मागील बाजूस असणाऱ्या छिद्रातून बाहेर पडणाऱ्या हवेद्वारे पाण्यावर लावलं जाणारं जे बल आहे त्याला क्रियाबल असं म्हटलं जातं. आणि या क्रियाबला एवढंच, परंतु विरुद्ध दिशेनं कार्य करणारं आणि पाण्याद्वारे होडीवरती लावलं जाणारं जे दुसरं बल आहे त्याला प्रतिक्रिया बल असं म्हटलं जातं, की ज्या प्रतिक्रिया बलामुळं होडी किंवा बोट ही पुढं जाऊ लागते. आणि या होडीवरती लावल्या जाणाऱ्या हे जे बल आहे या बलाला प्रतिक्रिया बल असं म्हटलं जातं, की ज्या क्रिया आणि प्रतिक्रिया बलाविषयी अधिक माहिती आपल्याला न्यूटनच्या गतीविषयक 3ऱ्या नियमामध्ये अभ्यासावायची आहे. म्हणजेच न्यूटनचा गतीविषयक 3रा नियम वेगवेगळ्या वस्तूंवरती कार्य करणाऱ्या या क्रिया आणि प्रतिक्रिया बलांविषयी अधिक माहिती देत असतो. आता हा जो नियम आहे हा नियम काय आहे त्याची आपण माहिती अभ्यासण्यापूर्वी बल जे आहे हे बल आणि या बलाविषयी न्यूटननं सांगितलेली जी माहिती आहे ती माहिती सुरुवातीला बघूया. तर बल न्यूटन काय म्हणतो, बल हे निसर्गात एकांगी असूच शकत नाही. म्हणजे काय, जेव्हा एखाद्या वस्तूवरती आपण बल प्रयुक्त करतो, बल लावतो, तेव्हा ती वस्तू सुद्धा तेवढ्याच किमतीचं बल आपल्यावरती लावत असते. याचा अर्थ कोणतंही बल एकांगी एकटं या निसर्गामध्ये कार्य करू शकत नाही. आणि म्हणून बल ही 2 वस्तूंमध्ये घडून येणारी अन्योन्य क्रिया आहे
असं न्यूटननं म्हटलेलं आहे. याचा अर्थ बल हे नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असते. यामध्ये पहिल्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवरती लावलेलं जे बल असतं त्याला जर आपण क्रियाबल म्हटलं, तर दुसऱ्या वस्तूनं पहिल्या वस्तूवरती लावलेलं जे बल असतं त्याला प्रतिक्रिया बल असे म्हणतात. आता ही दोन्हीही बले म्हणजेच क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल ही समान परिमाणाची असतात. म्हणजे काय, जेवढं क्रियाबल आपण लावू तेवढंच प्रतिक्रिया बल लावलं जातं. परंतु या दोन्ही म्हणजेच क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल या दोन्ही बलांचं परिमाण मात्र समान असलं तरी त्यांची दिशा परस्पर विरुद्ध असते आणि ही दोन्हीही बले एकाच वेळी कार्य करत असतात. आणि म्हणून न्यूटनचा हा जो गतिविषयक तिसरा नियम आहे तो काय सांगतो, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि ही दोन्ही बले किंवा या दोन्ही बलांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व या दोन्ही बलांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, की ज्या न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं खाली जो चौकोन डोके चालवा यामध्ये ही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं दिलेली आहेत. आता यामध्ये पहिलं उदाहरण जे दिलं आहे ते म्हणजे बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होते. आता बॅटने जेव्हा आपण चेंडू टोलावतो तेव्हा त्या चेंडूच्या वेगामुळे बॅटची जी पुढच्या दिशेनं जाण्याची गती आहे ती गती कमी होते. हे या गतिविषयक तिसऱ्या नियमाचं उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे बंदुकीतून सुटणारी गोळी. जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते तेव्हा गोळी पुढे जाते, त्याच वेळी बंदूक ही मागे येत असते, मागे सरकत असते. हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचं दुसरं उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे अग्निबाणाचं प्रक्षेपण. म्हणजे जेव्हा अवकाशामध्ये अग्निबाण प्रक्षेपित केला जातो तेव्हा त्या अग्निबाणामध्ये जे इंधनाचं ज्वलन होत असतं या इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारा जो धूर आहे हा धूर प्रचंड वेगाने अग्निबाणाच्या मागील बाजूस असणाऱ्या छिद्रातून बाहेर पडतो, की जो धूर त्या अग्निबाणाच्या मागील बाजूस असणाऱ्या म्हणजेच खालच्या बाजूला असणाऱ्या जमिनीवरती बल प्रयुक्त करतो, की ज्या बलामुळे तितक्याच परिमाणाचं परंतु विरुद्ध दिशेनं कार्य करणारं प्रतिक्रिया बल जमिनीद्वारे अग्निबाणावरती लावलं जातं आणि अग्निबाण अवकाशामध्ये प्रक्षेपित होत असतो. हे अग्निबाणाचं प्रक्षेपण न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. अशा प्रकारे न्यूटनचा हा गतिविषयक तिसरा नियम अभ्यासल्यानंतर आता आपण पुढचा नियम अभ्यासणार आहोत आणि तो पुढचा नियम आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. तर संवेग अक्षयतेचा सिद्धांत असं म्हटलंय. संवेग म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या म्हणजेच पाठीमागील तासाला पाहिलेलं आहे, की ज्या संवेगाची व्याख्या, संवेग म्हणजे काय, कोणत्याही वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूचा वेग यांचा गुणाकार म्हणजेच त्या वस्तूच्या अंगी असणारा संवेग होय. आणि अक्षय या शब्दाचा अर्थ माहित आहे का? अक्षय
याचा अर्थ ज्याचा कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही, त्याला आपण अक्षय असं म्हणतो. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. आता हा सिद्धांत काय आहे हे प्रथम पाहूया आणि नंतर मग या संवेग अक्षयतेच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण किंवा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत कशा प्रकारे सिद्ध करता येतो ते पाहूया. आता हा जो संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे हा सिद्धांत काय आहे? जेव्हा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असते, म्हणजे जेव्हा दोन वस्तू एकमेकांवरती आदळत असतात किंवा दोन वस्तूंची एकमेकांशी टक्कर होत असते, म्हणजेच जेव्हा दोन वस्तूंची परस्परांवरती क्रिया होत असते तेव्हा जर त्या दोन्ही वस्तूवरती कोणतंही बाह्य बल कार्यरत नसेल, म्हणजेच त्या दोन्ही वस्तूंवरती कोणतंही बाह्य बल कार्य करत नसेल तर त्या दोन्ही वस्तूंचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. हा संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे की जो सिद्धांत पुन्हा एकदा मी सांगतोय पहा, दोन वस्तूंची परस्परांवरती क्रिया होत असताना त्यांच्यावर जर कोणतंही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्या दोन्ही वस्तूंचा एकूण संवेग स्थिर राहतो, म्हणजेच तो बदलत नाही. आता हाच सिद्धांत आपल्याला वेगळ्या भाषेतही सांगता येईल. तो असा, जेव्हा दोन वस्तूंची टक्कर झाली, जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्या दोन्ही वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग, म्हणजे टक्कर होण्यापूर्वी त्या दोन्ही वस्तूंचा मिळून किती संवेग आहे, तो संवेग म्हणजे आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्या दोन वस्तूंच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. असाही आपल्याला हा सिद्धांत मांडता येईल. म्हणजे जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्या दोन्ही वस्तूंच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्या दोन्ही वस्तूंच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आता हा सिद्धांत समजण्यासाठी आपल्याला किंवा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आपण एक प्रथम उदाहरण पाहू की ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी काय दिलेलं आहे बघा. आता या दोन वस्तू समजा ए आणि बी अशा या दोन वस्तू आहेत. ए या वस्तूचं वस्तुमान M1 आणि बी या वस्तूचं वस्तुमान M2 असेल. तसेच ए या वस्तूचा सुरुवातीचा वेग U1 असेल आणि बी या वस्तूचा सुरुवातीचा वेग U2 असेल, तर या दोन्ही वस्तूंचा सुरुवातीचा संवेग आपल्याला संवेगाचं सूत्र वापरून काढता येईल. तो या ठिकाणी काढून दाखवलेला आहे. सुरुवातीचा संवेग बरोबर ए या वस्तूचा सुरुवातीचा संवेग वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच M1 गुणिले U1. म्हणजे M1 U1 हा ए या वस्तूचा सुरुवातीचा संवेग असेल तर बी या वस्तूचा सुरुवातीचा संवेग M2 U2 असेल. आता या दोन्हीही वस्तूंचा हा सुरुवातीचा संवेग आपल्याला दिलेल्या माहितीवरून काढता येईल. आता जर समजा या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळल्या तर काय होईल? ए या वस्तूवरती बी या वस्तूमुळे आणि बी या वस्तूवरती ए या वस्तूमुळे विशिष्ट बल प्रयुक्त केलं जाईल. आता ए या वस्तूवरती प्रयुक्त केलेलं बल म्हणजेच ए या वस्तूवरती बी या वस्तूमुळे लावलं जाणारं प्रयुक्त केलं जाणारं जे बल आहे ते बल खाली दिलं पहा F1 आणि बी या वस्तूवरती ए या वस्तूमुळे लावलं जाणारं बल
बीच्या खाली दिलेला आहे बघा, प्रयुक्त बलाच्या पुढं F2. आता हे बल ए आणि बी या दोन्हीही वस्तूवरती लावलं गेल्यामुळं या दोन्हीही वस्तूंच्या वेगामध्ये बदल होणार आहे. आणि ए या वस्तूचा जो सुरुवातीचा U1 हा वेग होता तो V1 होईल, आघातानंतरचा म्हणजे अंतिम वेग. आणि बी या वस्तूचा आघातानंतरचा म्हणजेच अंतिम वेग हा V2 होईल. वस्तुमान तेच आहे, त्यामुळे आपल्याला या दोन्हीही वस्तूंचा आघातानंतरचा संवेग काढता येईल. तो किती येईल? M1 गुणिले V1 हा ए या वस्तूचा आघातानंतरचा संवेग असेल आणि बी या वस्तूचा आघातानंतरचा संवेग असेल M2 V2. आता आघातानंतर जर बी या वस्तूवरती F2 इतकं बल प्रयुक्त होत असेल आणि ए या वस्तूवरती F1 इतकं बल जर प्रयुक्त होत असेल तर आपणाला हे जे बल, आता ही दोन्हीही बल आहेत समान असतात आणि त्यामुळं F2 बरोबर वजा F1 असं आपल्याला म्हणता येईल. वजा चिन्ह का घेतलं आहे? कारण ही दोन्ही बले परस्पर विरुद्ध आहेत आणि म्हणून F2 बरोबर वजा F1. आता F2 म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? F2 हे बी या वस्तूवरती ए या वस्तूमुळे लावलेलं बल आहे, तर F1 हे ए या वस्तूवरती बी या वस्तूमुळे लावलेलं बल आहे. आता ही दोन्हीही बले समान परंतु विरुद्ध दिशा असणारे असल्यामुळं F2 बरोबर वजा F1 असं आपण म्हटलेलं आहे. आता हे बल किती असेल हे आपण वर दिलेली जी माहिती आहे ते माहितीवरून काढू शकतो. आता F2 म्हणजेच आपल्याला सूत्र माहिती आहे, F बरोबर MA. M म्हणजे वस्तूचं वस्तुमान आणि A म्हणजे त्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण. आणि म्हणून F2 बरोबर M2 गुणिले A2 आणि F1 बरोबर चिन्ह करून खाल्लेलं आहे बघा, F1 बरोबर मायनस F1 म्हणजेच वजा F1 बरोबर M1 गुणिले A1. कारण आपल्याला सूत्र माहित आहे F बरोबर MA. आता A2 आणि A1. A2 हे बी या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण आहे आणि A1 हे ए या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण आहे, की ज्या त्वरणाच्या सूत्राचा वापर करून आपण हे त्वरण काढू शकतो. तर त्वरणाचं सूत्र आपण बघितलं, ए बरोबर व्ही वजा यू छेद टी. हे आपण त्वरणाचं सूत्र यापूर्वी अभ्यासलेलं आहे, की ज्या त्वरणाच्या सूत्राचा वापर करून A2 आणि A1 या दोन्ही त्वरणाच्या ठिकाणी आपण या सूत्राचा वापर करून त्वरणाचे सूत्र वापरूया. M2 गुणिले A2 च्या ठिकाणी काय लिहिले बघा, V2 वजा U2. V2 म्हणजे त्या वस्तूचा अंतिम वेग वजा U2 म्हणजे त्या दुसऱ्या वस्तूचा सुरुवातीचा वेग. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले त्यासाठी लागलेला कालावधी T. म्हणजेच A2 ची किंमत किंवा A2चं सूत्र होईल V2 वजा U2 भागिले T. आणि म्हणून चिन्ह करून वजा M1 गुणिले V1 वजा U1 छेद T. आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला T न भागलेलं दिसून येतं आणि म्हणून हे घालवण्याकरता जर समीकरणाच्या दोन्ही बाजूला T न गुणलं तर काय मिळेल आपल्याला? M2 गुणिले V2 वजा U2 बरोबर वजा M1 गुणिले V1 वजा U1. आता M2 या कंसाच्या बाहेरील पदानं कंसाच्या आतील पदाला गुणूया. M2 गुणिले V2 बरोबर वजा M2 वजा U2. या पद्धतीनं आपल्याला ही राशी मिळेल.
त्याचप्रमाणे उजव्या हाताला समीकरणाचे बघा M1 आहे की ज्या वजा M1 न कंसातील प्रत्येक पदाला गुणून घेऊया. वजा M1 गुणिले V1 म्हणजेच वजा M1 V1 वजा M1 गुणिले वजा U1 बरोबर वजा गुणिले वजा अधिक M1 U1. आता यामध्ये M2 V2 वजा M2 V2 बरोबर M1 V1 अधिक M1 U1. आता यामधील उजव्या बाजूची M1 V1 ही राशी जर समीकरणाच्या डाव्या बाजूला आणली तर ती अधिक होईल आणि समीकरणाच्या डाव्या बाजूला असणारी M2 V2 ही राशी जर समीकरणाच्या उजव्या बाजूला आणली तर ती अधिक होईल आणि या पद्धतीनं M2 V2 अधिक M1 V1 बरोबर M1 U1 अधिक M2 U2 हे आपल्याला समीकरण मिळेल. की जे समीकरण म्हणजे काय आहे आता M2 U2 किंवा M2 V2 अधिक M1 V1 म्हणजे काय, त्या वस्तूच्या आघाता नंतरचा एकूण संवेग आहे. हा त्याच दोन वस्तूंच्या आघाता पूर्वीच्या संवेगा इतका आहे म्हणजेच M1 U1 अधिक M2 U2. म्हणजेच आपल्याला हे जे समीकरण मिळालं या समीकरणावरून हे सिद्ध होतं जर दोन वस्तूंची परस्परांबरोबर टक्कर होत असेल तर त्या म्हणजेच आघात होत असेल तर त्या दोन्ही वस्तूंचा आघातानंतरचा एकूण संवेग हा आघातापूर्वीच्या एकूण संवेगा इतकाच असतो. संवेग अक्षयतेचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत सिद्ध होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं संवेग अक्षयतेचा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपण पाहिल्यानंतर आता हा सिद्धांत अधिक स्पष्ट होण्याकरता आपण या ठिकाणी जे त्यांनी उदाहरण दिलं आहे त्या उदाहरणाचा अभ्यास करूया. आता हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचं उदाहरण विचारात घेऊया असं म्हटलेलं आहे. जेव्हा M1 या वस्तुमानाची गोळी M2 या वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग म्हणजेच त्या गोळीचा संवेग किती होतो M1 V1 इतका होतो. तर गोळी उडवण्यापूर्वी म्हणजे बंदुकीतून गोळी झाडण्यापूर्वी बंदूक त्याचप्रमाणे गोळी दोन्हीही स्थिर असल्यामुळे या बंदुकीचा त्याचप्रमाणे गोळीचा एकूण संवेग 0 असतो आणि त्यामुळे गोळी उडवल्यानंतर देखील वरील संवेग अक्षयतेच्या सिद्धांताप्रमाणे गोळी उडवल्यानंतर सुद्धा बंदुकीचा आणि गोळीचा संवेग 0च असला पाहिजे. आणि म्हणून या गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक जी मागच्या दिशेनं सरकणार आहे बंदुकीचं हे जे मागच्या दिशेनं सरकणार आहे यालाच आपण प्रतिक्षेप असं म्हणतो. की ज्या बंदुकीच्या प्रतिक्षेपाचा जो वेग आहे की ज्याला V2 असं म्हटलेलं आहे तो काढण्यासाठी जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला यावरून मिळवता येईल. आता M1 V1 अधिक M2 V2 बरोबर 0 हे कशावरून मांडलं. आता M1 V1 हा काय आहे गोळीचा आघातानंतरचा म्हणजेच बंदुकीतून सुटल्यानंतरचा एकूण संवेग आहे आणि M2 V2 काय आहे बंदुकीचा गोळी बाहेर पडल्यानंतरचा संवेग आहे. म्हणजे बंदूक आणि गोळी या दोघांचा एकूण संवेग म्हणजेच M1 V1 अधिक M2 V2 हा 0 आहे हे इथं समीकरणाद्वारे मांडलेलं आहे. आणि या समीकरणावरून आपल्याला V2 ची किंमत म्हणजे हा जो प्रतिक्षेप वेग आहे बंदूक मागं सरकण्याचा जो वेग आहे या वेगासाठीचं सूत्र मिळतं V2 बरोबर वजा M1 छेद M2 गुणिले V1.
की ज्या सूत्राचा वापर करून आपण बंदूक मागं सरकण्याचा, गोळी मारल्यानंतर, गोळी उडवल्यानंतर बंदूक मागं सरकण्याचा जो प्रतिक्षेप वेग आहे, हा वेग या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला काढता येईल. तो वेग असतो v2 बरोबर वजा m1 छेद m2 गुणिले v1. आता यानंतर पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपण बघूया. आता यामध्ये चौकटीमध्ये थोडीशी जी माहिती आहे ती माहिती दिली आहे ती बघा. बंदुकीचं वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा विरुद्ध असतात. त्यामुळे येथे संवेग स्थिर राहतो. याचप्रमाणे अग्निबाण म्हणजेच रॉकेटच्या प्रक्षेपणामध्ये सुद्धा संवेग स्थिर असतो. याचा अर्थ काय? जेव्हा बंदुकीद्वारे त्या बंदुकीतील गोळीवरती बल लावलं जातं तेव्हा ती गोळी बंदुकीतून खूप दूरवर जाते. आणि न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार आपल्याला माहित आहे, बंदुकीद्वारे जेवढं बल गोळीवरती लावलेलं आहे तेवढंच बल गोळी सुद्धा बंदुकीवरती लावणार आहे. पण हे बल हे बंदुकीद्वारे लावल्या जाणाऱ्या बलाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे मागच्या दिशेनं असणार आहे, की ज्या बलामुळे ती बंदूक माग जाणार आहे. यालाच आपण बंदुकीचं प्रतिक्षेपण असं म्हणतो. बंदूक माग सरकण्याची क्रिया. मग जेवढी गोळी पुढे जाते तेवढी ती बंदूक मागे येते का? नाही. याचं कारण आहे बंदूक आणि गोळी यांच्यामध्ये निर्माण झालेला जो संवेग आहे, हा संवेग जरी समान असला, जरी स्थिर असला, तरी सुद्धा बंदुकीचं वस्तुमान हे गोळीच्या वस्तुमानापेक्षा जास्त असतं. बंदुकीचं वस्तुमान हे गोळीच्या वस्तुमानाच्या तुलनेत कितीतरी पटीनं जास्त असतं. त्यामुळं बंदुकीच्या गोळीपेक्षा बंदूक ही कमी वेगानं माग सरकत असते. आता या प्रकरणाच्या शेवटी हा जो संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे, या सिद्धांतावर आधारित दोन उदाहरणं जी आहेत ती दोन उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. त्या दोन्ही उदाहरणांचं स्पष्टीकरण आपण बघूया. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे बघा. एका तोफेचं वस्तुमान 500 किलोग्रॅम असून तोफ गोळा उडवल्यानंतर 0.25 मीटर प्रतिसेकंद वेगाने तोफ प्रतिक्षेपित होते. तर तोफेचा संवेग काढा. आता तोफेचा संवेग काढण्यासाठी आपल्याला ज्या दिलेल्या बाबी आहेत उदाहरणामध्ये, त्यात काय दिले पहा. तोफेचं वस्तुमान दिले 500 किलोग्रॅम. त्याचप्रमाणे तोफ प्रतिक्षेपित होण्याचा म्हणजे तोफ माग सरकण्याचा जो वेग आहे, हा वेग दिलेला आहे 0.25 मीटर प्रति सेकंद. आणि आपल्याला विचारलेला आहे तोफेचा संवेग किती असेल. आता संवेगाचं सूत्र आपल्याला माहित आहे. संवेग बरोबर वस्तुमान गुणिले वेग m गुणिले v. तोफेचा संवेग काढण्याकरता तोफेचं वस्तुमान म्हणजेच 500 किलोग्रॅम आणि त्याचा वेग आहे 0.25. 500 गुणिले 0.25 म्हणजे m गुणिले v हा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळतं 125 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. आणि आता यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे दुसरं उदाहरण आहे चेंडूचं वस्तुमान. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा. चेंडूंचे वस्तुमान प्रत्येकी 50 ग्रॅम व 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 मीटर प्रति सेकंद व 1.5
म्हणजे 1.5 मीटर प्रति सेकंद वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते, कारण वेगामध्ये फरक आहे आणि त्यामुळं काही विशिष्ट अंतर गेल्यानंतर त्या दोन्ही चेंडूंची टक्कर होते आणि टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर प्रति सेकंद या वेगाने गतिमान होतो. तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. आता यामध्ये दिलेल्या बाबी बघूया. प्रथम चेंडूचं वस्तुमान दिलेलं आहे की जे ग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या SI पद्धतीमध्ये दिलेल्या आहेत आणि वस्तुमान मात्र CGS पद्धतीमध्ये दिले आहेत आणि त्यामुळं CGS पद्धतीत दिलेल्या वस्तुमानाचं प्रथम SI पद्धतीत रूपांतर करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पहिल्या चेंडूचं वस्तुमान म्हणजे M1 बरोबर 50 ग्रॅम बरोबर 0.05 किलोग्रॅम हे त्याचं वस्तुमान दिलं आहे SI पद्धतीतील. काय केलं इथं? ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये रूपांतर करण्यासाठी 1000नं भागलेलं आहे की ज्यामुळे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 50 ग्रॅम भागिले 1000 बरोबर 0.05 किलोग्रॅम. याचप्रमाणे दुसऱ्या चेंडूचं वस्तुमानही रूपांतरित करून घेतलेलं आहे. M2 बरोबर 100 भागिले 1000 बरोबर 0.1 किलोग्रॅम हे दुसऱ्या चेंडूचं वस्तुमान असेल. आता पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग दिलाय किती? 3 मीटर प्रति सेकंद की ज्याला U1 म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग दिलाय U2 की जो 1.5 मीटर प्रति सेकंद आहे आणि पहिल्या चेंडूचा अंतिम वेग दिलेला आहे V1 बरोबर 2.5 मीटर प्रति सेकंद आणि दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग आपल्याला काढायचा आहे. V2 ची किंमत काढायची आहे. आता संवेग अक्षयतेचा सिद्धांत आपल्याला माहित आहे. जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते किंवा आघात होतो तेव्हा त्या दोन्ही वस्तूचा सुरुवातीचा एकूण संवेग आणि अंतिम एकूण संवेग हा समान असतो हे आपल्याला माहित आहे. आणि त्याच्यावरून आपण आता M1 गुणिले U1 अधिक M2 गुणिले U2 म्हणजेच सुरुवातीचे एकूण संवेग बरोबर M1 V1 अधिक M2 V2 या सूत्राचा वापर करून त्यात योग्य किमती घालू. M1 0.05 गुणिले U1 3 अधिक M2 0.1 गुणिले U1 1.5 बरोबर M1 0.5 गुणिले V1 2.5 अधिक M2 0.1 गुणिले V2 आहे तसं ठेवलं आहे कारण आपणाला दुसऱ्या चेंडूचा जो अंतिम वेग आहे तो काढायचा आहे. आता या उदाहरणामध्ये घातलेल्या ज्या किमती आहेत त्या किमती सोडवून घेऊ. उदाहरण सोडवून घेऊ. 0.05 गुणिले 3 0.15 येईल अधिक 0.1 गुणिले 1.5 गुणाकार येईल 0.15 बरोबर 0.05 गुणिले 2.5 गुणाकार येतोय 0.125 अधिक 0.1 गुणिले V2 0.1 V2. डाव्या बाजूच्या दोन्ही दशांशापूर्णांकांची बेरीज केली असता ती बेरीज येते 0.3 0.15 अधिक 0.15 बरोबर 0.3 येते बरोबर 0.125 अधिक 0.1 V2. आता ते 0.125 आहे ते जर दुसऱ्या बाजूला घेतलं तर काय होईल 0.1 V2 बरोबर 0.3 वजा 0.125 दोन्हीची वजाबाकी येईल 0.115 आणि V2 बरोबर 0.175 छेद 0.1 भागाकार येईल 1.75 मीटर प्रति सेकंद. म्हणजे ही आली V2 ची किंमत. म्हणजेच तो जो चेंडू आहे त्या चेंडूचा अंतिम वेग दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग असेल 1.75 मीटर प्रति सेकंद. अशा पद्धतीने आपण ही दोन्हीही उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं सोडवून पाहिलेली आहेत. हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. या प्रकरणावरचा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवा. स्वाध्याय सोडवत असताना किंवा प्रकरणातील कोणताही भाग समजून घेत असताना
काही अडचण आली तर तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला फोन करून विचारू शकता. आपापल्या विषय शिक्षकांशी फोनवरून संपर्क साधून स्वाध्यायामध्ये त्याचप्रमाणे एकूणच या पहिल्या प्रकरणातील शंकांचं समाधान करून घ्या आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि या ऑनलाईन टीचिंगच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन आपला उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.